हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी किरण स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. इथे मी कांदा भाजून घेतले आहे आणि नेक्स्ट आपण फोडणी देऊन घेणार आहोत. तर इथे जिरे मोहरीची फोडणी देऊन घेतली आहे. त्याचबरोबर मी इथे कढीपत्ताही ॲड केलेला आहे. तर आपण कांदा हा चिरून घेतलेला मसाला तयार करणार आहोत त्या कांद्याचा. तर मी पहिलं शेजारी गॅसवर कढईमध्ये कांद्याचं भाजून घेत आहे. तोपर्यंत इथे मी आपली खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर यांची पेस्ट असलेला खोबरं लसूण टाकून परतून घेत आहे. त्याचबरोबर आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे. आणि ते बघा माझा कांदा भाजून झालेला आहे. हा मिक्सरमधून काढून घेत आहे मी. तर हा आपला खोबरे लसणाचा पेस्ट भाजून झालेला आहे. त्याच्यात मी कांद्याची पेस्ट ॲड केलेली आहे, वाटलेल्या कांद्याची. तर कांदा वाटलेला असतो त्यामुळे त्याला जास्त काही भाजायची गरज पडत नाही. तरीही तुम्ही 1-2 मिनटं भाजून घ्या. त्यानंतर अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत भाजल्यानंतर तुम्ही आता इथे तुमच्याकडं काय म्हणतात ते बाजरीचं थोडंसं पीठ घाला, ज्याने भाजीला टेक्स्चर भाजीचा स्मेल चांगला येतो आणि खाण्यासही चांगलं लागते. तर इथं भाजीत मी थोडंसं बाजरीचं पीठ घातलेलं आहे आणि परतून घ्या व्यवस्थित अशा पद्धतीने. तर छान असं परतून घेतल्यानंतर याच्यात आपण मसाले ॲड करायचे आहेत. तर इथं हळद घालून घ्या. अशा पद्धतीने हळद घातली आहे आपण आणि 1 चमचा मिरची पावडर. त्यानंतर आपण आपला घरातला मसालाही अर्धा चमचा टाकायचा आहे. आणि त्यात तुम्ही धना पावडरची पुडही घालू शकता, जी की तुम्ही बाजारातून धने आणून घरी मिक्सरमधून काढून त्याची पावडर बनवून तुम्ही त्याची धना पावडरची पुडी यामध्ये मिक्स करू शकता. तर हे आपलं मिश्रण परतून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा पद्धतीने. आणि तेल तर सुटलेलंच आहे ऑलरेडी. तर अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत तुम्ही तुमचा मसाला भाजून घ्या. आणि मसाला भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जसं पाहिजे गरम पाणी किंवा गार पाणी टाकून तुम्ही तो मसाला व्यवस्थित बारीक गॅसवर परतून घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं पाहिजे आमटी करायची असेल तेवढं पाणी घालू शकता. इकडे मी तोपर्यंत आपले भजे तयार करत आहे. तर इथे मी कांदा कापून घेत आहे. तर बारीक असा उभा आडव्या पद्धतीचा कांदा कापून घ्यायचा आहे. आणि आपली तोपर्यंत गॅसवर आमटी उकळत आहे. हे कांदे रानातले असल्यामुळे याला थोडीफार माती लागून येणार, कारण हे ओले कांदे इथं वाळलेले नाही. तर तुम्ही तेवढं केअर करा. तर अशा पद्धतीने आपण कांदे कापून घेऊया. इथे बेसन पीठ घेतलं आहे मी, त्यात कापलेला कांदा टाकला आहे. त्यानंतर इथे मी हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट केली होती ती थोडी टाकली आहे. जिरं थोडं टाकलं आहे, चवीनुसार मीठ. आणि त्यानंतर थोडंसं सोडा घालून घेतलेला आहे आणि थोडंसं घट्ट असं बेटर केलेलं आहे. तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आपले झालेलं बेसन पीठ भजेचं पीठ आपण मुरलं आहे आणि ते नुसतं आपण भजे तयार करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही सगळे भजे तुमचे तयार करून घ्या. तर या पद्धतीने तुम्ही सगळे भजे तयार करून घ्या. नंतर ही तयार झालेली भजी तुम्ही तुमच्या
आमटीमध्ये टाका. अशा पद्धतीने भज्याची आमटी तयार झालेली आहे आणि तुम्ही ही चपातीबरोबर खाऊ शकता. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. लाईक, शेअर and subscribe my YouTube channel.